पुढे काय करणार हे आम्हालाही माहित नाहीये, त्यामुळे प्लीज प्रेक्षकांना पुन्हा मी विनंती करेल की आपल्या गाड्या थोड्या बाजूला घ्या. सिद्धेश ठाकरे बनला मॅन ऑफ द मॅच या मॅच मध्ये. व्हेरी वेल प्लेड सिद्धेश, या आपण इथे मॅन ऑफ द मॅच दिली जाणार. चला, या जेवणाची व्यवस्था देखील झाली आहे. पाली संघ आपल्या जेवणाची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे. महेश दादा मस्कर यांच्या शुभासे आपण मॅन ऑफ द मॅच देखील महेश मस्कर यांच्या शुभासे आम्ही मॅन ऑफ द मॅच देत आहोत या काडूला. सिद्धेश व्हेरी वेल प्लेड, अगदी सुंदर खेळ राहिला या मॅच मध्ये. संघ जिंकलाय. खरं तर प्रवास खूप मोठा होता आणि मॅच जिंकता जिंकता शेवटपर्यंत पोहोचली. काय सांगशील? तेजसने चांगली फलंदाजी केली आणि मी सध्या टीम मधून बाहेर होतो, पण नरेशदानी मला इन केल्याबद्दल त्याचे धन्यवाद मागेल. धन्यवाद, थँक्यू. तरी ते सिद्धेश ठाकरे मॅन ऑफ द मॅच आणि नक्कीच त्याला देतो आपण ट्रॉफी. व्हेरी वेल प्लेड. खरं तर संघाने चांगला संघर्ष केला आणि सामना जिंकलाय. गावदेवी पाली संघ नक्कीच 61 धावा त्यांची टोटल राहिली, कारण हाईस्ट टोटल असलेल्या संघाला बाय आहे, त्यामुळे 61 धावा ही तुमची टोटल आहे. ओके, मॅच नंबर 3 मैदानावरती पाहायला मिळेल. दोन संघ एकमेकाविरुद्ध खेळतील. टॉस जिंकल्यानंतर भाल बी संघानं प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि बॅटिंगसाठी कोणी सी संघाला आमंत्रित केले आणि आम्ही आमंत्रित करू. कॉमेंटर बॉक्स मध्ये परिवर्तन होईल. ऐकूया सोनू बांगर यांचा आवाज. थँक्यू सो मच योगेश मडवी सर. त्याला लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आपण. टीम भाल संघ, भाल विपक्ष कोणीसी अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेमध्ये जमलेल्या सर्व लाडक्या प्रेक्षक वर्गांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्पर्धा आपण या ठिकाणी एन्जॉय करतोय. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गीय श्रीराम मस्कर, स्वर्गीय नितीन वारिंगे स्मृती चषकाचे भव्य दिव्य आयोजन आणि याचा दिवस पहिला या स्पर्धेचा. आणि मॅच सुरू होते. तिसरा कोणीसी विपक्ष भाल या दोन संघामध्ये सलामी जोडी कोणीसी संघाची आपल्याला पाहायला मिळेल. सरफराज शेख आणि आर्यन ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. विनोद मडवी गोलंदाजी मार्गवरती पहिले षटक. दोन्ही टीमला मॅचसाठी शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट फॉर द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. गेम ऑन. पहिला बॉल, लेट्स प्ले. पहिला चेंडू या ठिकाणी नक्कीच एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला खेळायचा होता, परंतु पडल्यानंतर चेंडू अतिशय वेगाने आला. वाईड यॉर्कर आपल्याला पाहायला मिळतो विनोद मडवीच्या माध्यमातून. पहिला चेंडू डॉट पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती. पुन्हा एकदा तयार विनोद. राईट आर्म ऑफ द विकेट. अतिशय चांगला चेंडू. पुन्हा एकदा गुडलेंथवरती पडल्यानंतर भरपूर वेगानं आला आणि आतमध्ये देखील आला. तेवढ्याच वेगानं मिळाली सिंगल. खातं खुलं झालं आर्यनचं आणि टीम कोणीसी संघाचं. एक या धावसंख्येनं श्री गणेश होतं स्कोरबोर्डवरती. स्ट्राईक देखील रोटेट होती आणि स्ट्राईक केला फलंदाज देतो आहे सरफराज शेख ऑन स्ट्राईक. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट ज्याला आम्ही नेहमीच म्हणतो, कारण की छोट्या कटचा हा खेळाडू आणि फटकेबाजी नेहमी त्याच्या बॅटमधनं मोठी पाहायला मिळाली आहे. तो सरफराज स्ट्राईक यांना पाहायला मिळेल. पहिला चेंडू लॉप करण्याचा प्रयत्न, स्ट्रॉंग अपील केली होती, परंतु कोणत्या प्रकारचा संपर्क नाही आहे हे सांगत असताना दोन्ही पंच. डॉट बॉलची समाप्ती. सुरुवात चांगली केली आपल्या षटकाची विनोद मडवीनं. 3 चेंडू एकच धाव खर्च केली आतापर्यंत त्या षटकामध्ये. राईट आर्म ऑफ द विकेट. पुन्हा एकदा ऑन साईडला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा वेगवान चेंडू होता, फार वेगानं हा चेंडू आला आणि फिकी खराब आहे. बॅकअपसाठी खेळाडू उपस्थित तोपर्यंत मिळती सिंगल. धावसंख्या 1ने पुढे सरकेल. 2 धावा धावफलकावरती. 4 चेंडू आणि 2 धावा खर्च करतो या षटकामध्ये. पॉवर प्लेचं षटक आणि इथून सुरुवात थोडीशी निराशजनक पाहायला मिळते ती कोणीसी संघाची. मोठे फटके मारावे लागतील कारण की समोरचा संघ देखील ताकदवर आहे. गावदेवी भाल संघ त्यांना फाईट करतोय.
षटकातील पुढचा बॉल. विनोद तयार. ओव्हर द विकेट. समोर खेळलेत व्ही शेपमध्ये खेळाडू उपस्थित आहेत. लॉंग ऑफला एकच धाव ते पुन्हा एकदा मिळेल. त्वरित फेकी येते आणि धावसंख्या 1ने पुढे सरकेल. 3 धावा फलकावरती. प्रत्येकी चेंडू नक्कीच वेगळ्या पद्धतीचा पाहायला मिळतोय. गोलंदाज विनोद मडवीच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये इम्प्रेस करणारी गोलंदाजी पाहायला मिळते. विनोदच्या माध्यमातून षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. स्ट्राईकला फलंदाज सरफराज शेख ऑन स्ट्राईक. अंतिम बॉल आहे षटकातील. यावेळेस लॉफ केला ऑन साईडला, परंतु मिस टायमिंग स्ट्रोक. खेळाडू उपस्थित. वाईड इज लॉंग ऑनला आणि टिपली जेल. फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. शेवटच्या बॉलवरती मिळते सफलता विनोद मडवीला आणि लागतोय पहिला धक्का टीम खोनीसी संघाला. सरफराज बॅक टू द डगआउट. टीम गावदेवी भाल संघ अप्रतिम झेल त्या ठिकाणी वाईडिश लॉंगॉनला कॅरी केला गेला. वैभव त्या ठिकाणी होते. एक्झॅक्ट प्रॉपर चेंडूवरती लक्ष ठेवलं गेलं, लक्ष केंद्रित केलं गेलं. त्यानंतर कलेक्टिंग देखील फार चांगली होती चेंडूची आणि पहिला धक्का लागलाय टीम खोनीसी संघाला. बॅटच्या वरच्या हिश्श्याला हा चेंडू जास्त लागला गेला. तदमुळं थोडासा चेंडू वरती देखील गेला. लांबी कमी पाहायला मिळाली आणि फटका देखील फसला वाईडिश लॉंगॉनला. 3 या धावसंख्येवरती 1 गडी बाद ही स्थिती पाहायला मिळते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर खोनीसी संघाची नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पोहोचतो आहे विकी ठोंबरे. बिग फाईट मॅच खोनीसी विपक्ष भाल या दोन संघांमध्ये लढत सध्या सरी सुरू आहे. दोन्ही संघ एकाच कॅलिबरेचे आहेत, एकाच ताकदीचे आहेत. त्यामुळे आपण हा सामना देखील भरपूर चांगल्या पद्धतीनं आपल्याला पाहायला मिळेल. याच्यानंतरची होणारी लढत असेल संघ असेल बोहनोली विपक्ष नेवाळी या दोन संघांमध्ये आणि आपण देखील रिपोर्टिंग करायचे बोहनोली संघ आणि जय भोले नेवाळी संघ. दुसरं षटक पॉवर प्लेचा गोलंदाज गणेश म्हात्रे येतात. सिनियर खेळाडू आहेत गावदेवी भाल संघाचे आणि दुसऱ्या षटकामध्ये प्राचारण केले गेले गणेश म्हात्रे यांना. चांगला चेंडू यॉर्करचा प्रयास होता. खोलब्या टप्प्याचा हा चेंडू. शॉर्ट पॉईंटचा खेळाडू जोपर्यंत चेंडूची फेकी करेल तोपर्यंत मिळते सिंगल. धावसंख्या 1ने पुढे सरकेल. 4 धावा धावफलकावरती. धावसंख्येचा वेग वाढवावा लागेल कारण की पॉवर प्लेचे षटक सुरू ॲडव्हान्टेज आहे दोन्ही फलंदाजाकडे कारण की 3च क्षेत्ररक्षक 30 गज घेराच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. संधी जरूर मोठे फटके मारण्याची, परंतु संधीचं सोनं करावं लागेल. विकी ठोंबरे चेंडूचा पाठलाग करत होते आणि चेंडू आतमधून गेले आहेत. पंच सांगतायत मनोज पवार सर. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या थांबली फक्त 4 या आकड्यावरती. मोठे फटके येत नाही आहेत. इम्प्रेस करणारी गोलंदाजी पाहायला मिळते ती गावदेवी भाल संघाच्या माध्यमातून. गणेश म्हात्रे तयार. पुन्हा एकदा पुढचा बॉल. फटका चांगला आहे. ओव्हरपिच बॉल आहे. खेळाडू उपस्थित. रामेश्वर त्या ठिकाणी होते आणि हा झेल त्या ठिकाणी क्या सोडला गेलाय. भरपूर वेगाने आले होते. सिनियर खेळाडू आहेत रामेश्वर देखील जुने जाणते खेळाडू आहेत आणि लॉंग ऑफरनं आले होते ते, परंतु कनेक्टिंग झाली नाही आहे चेंडूची आणि झेल ड्रॉप झाला आहे. विकी ठोंबरेला मिळतं पहिलं जीवदान. टीमची धावसंख्या सिंगलला पुढे सरकेल 5 या आकड्यावरती. यावेळेस सिंगल येते. दुसरीचा प्रयत्न होतो आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाईल. क्या बात आहे. जागेवरतीच या 2 धावा बनल्या गेल्यात. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही खेळाडूंनी पाहिले की एक्झॅक्ट थोडासा लेझी थ्रोपैकी होती. त्यामुळे या ठिकाणी वेळ मिळाला आणि वेळेच्या अभावी या 2 धावा देखील कंप्लीट होतात. धावसंख्या 2ने पुढे सरकेल 7 धावा धाव फलकावरती. यावेळेस मिस्टायमिंग स्ट्रोक आणि शॉर्ट पॉइंटला झेल कॅरी केली जाईल. फलंदाज बाद. दुसऱ्या विकेटचं पतन. दुसरा धक्का टीम खोनीसी संघाला.
दीपक मानेरकर संतोष तोरवे सातवे दान भारी गणेश वारिंगे अक्षय देसाई तर या स्पर्धेमध्ये नक्कीच उत्कृष्ट फलंदाजासाठी LED TV देखील या ठिकाणी ठेवली गेली आणि ती TV मिळाली आम्हाला नक्कीच आमचे सन्माननीय सचिनजी खरे त्यानंतर अमित कांबळे यांच्याकडे या ठिकाणी ती LED TV या ठिकाणी आम्हाला दिली गेली त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. विकेटचं पतन धावा येत नाही धावांसाठी सुरुवातीला संघर्ष करावा लागतो टीम खोनीसी संघाला. भरपूर चांगले षटक आतापर्यंत देखील राहिले. गणेश म्हात्रे यांचं देखील 5 बॉल 4 धावा खर्च केल्यात आणि 1 विकेट देखील प्राप्त केली आहे. अंतिम बॉल या षटकातील नवीन खेळाडू संदेश इनसाइड आउट खेळण्याचा होता. थोडासा फुटवर्कचा देखील वापर केला परंतु अजिबात संपर्क नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. 2 षटक होतात कंप्लीट आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीम खोनीसी संघ थोडासा बॅकफुटवरती पाहायला मिळतोय. 2 गडी बाद फक्त 7 धावा. डीजे लाडके पंढरीदादा वारिंगे यांचं गुणगान गाणारं गीत आपण ऐकलं आणि त्यांची रॉयल एंट्री देखील आपल्याला जरूर या स्पर्धेमध्ये नक्कीच पाहायला मिळेल. कारण की गतवर्षी देखील भरपूर चांगल्या पद्धतीनं आपण पाहिलं होतं नियोजन आयोजन. त्याचबरोबर दादांची एंट्री देखील आपण पाहिली होती आणि यावर्षी देखील चांगलं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतं आहे का प्रसिद्धी मित्रमंडळ पालेगाव यांच्या वतीनं. त्याचबरोबर समीरदादा देसाई असतील आमचे जीत मस्कर असतील यांची नक्कीच अफाट मेहनत देखील या स्पर्धेसाठी. सहाय्यक आहेत अक्षय देसाई त्यानंतर अभि देसाई असतील. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी अप्रतिम मेहनत अफाट मेहनत घेतली गेली. सातत्यानं स्पर्धा ठेवणं फार सोपं असतं परंतु त्याच्या अगोदर 2 ते 3 महिने अगोदर तुम्हाला प्लॅनिंग सुरू करायची असते. सर्व गोष्टी टीम मॅनेजमेंट करावी लागत असतात. सर्व संघांना या ठिकाणी कॉन्टॅक्ट करायचे असतात. त्याची जिम्मेदारी ती विजय कोळेकर यांच्या खांद्यावरती खास करून होते आणि त्याचं देखील स्वागत करूया आपण. फटका चांगला आहे ऑन साईडला पाठवलाय लॉंग ऑन सीमारेखा बाहेर विकेट ठोंबरेच्या बॅटमधला पहिला षटकार. मध्ये त्याची झेल ड्रॉप केली गेली आणि मिळालेल्या संधीचं सोनं आपल्या टीमसाठी करत असताना पहिल्याच बॉलवरती षटका ठोकलाय. अजून एकदा यावेळेस मात्र लॉंग ऑफच्या दिशेला खेळायचं होतं. दुसरा ॲक्शन दाखवून देतो विकी परंतु यावेळेस वेग फार होता या चेंडूमध्ये सामना करू शकले नाहीयेत. डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळते. सेकंड स्पेलमध्ये आता विनोद मडवी ज्यानं पहिल्या षटकातला धावा खर्च केले होता फक्त 3 आणि 1 विकेट देखील कॅरी केली होती. अजून एक मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न मिस्ट्रामी खेळाडू येथील वेगानं आणि स्वतः विनोद मडवी गेले होते. जवळजवळ नितेश साडेकर होते माफ करा आणि नितेशचे प्रयत्न जरूर केले परंतु असे झेल पकडणं फार कठीण असतं. जवळजवळ चेंडू हातामध्ये आला होता परंतु शेवटच्या मुवमेंटला तो हातातून निसटला आणि रन्स मिळाले. या ठिकाणी 2 धावसंख्या पोहोचली ती 15 या आकड्यावरती. षटकातील अजूनही 3 चेंडूचा काही शिल्लक आहे. पॉवर प्ले देखील समाप्त झाला आणि अजूनही मोठे फटके जास्त प्रमाणात येत नाही आहेत. एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू उपस्थित. गणेश म्हात्रे फेकी चांगली आहे परंतु तोपर्यंत धावा कंप्लीट होतील 2 धावसंख्या 17 या आकड्यावरती. पहिल्या बॉलवरती षटकार त्यानंतर दुहेरी अंकाने या ठिकाणी वाटचाल करतो. या मॅचमध्ये खोनीसी संघ मोठे फटके मारावे लागतील. चांगलं टार्गेट सेट करावं लागेल कारण की मागचा सामना आपण पाहिला 60 धावा बनवल्या गेल्या पागड्याच्या पाड्या टीमच्या माध्यमातून आणि 61 धावेचं लक्ष होतं आणि त्या धावा चेस केल्या गेल्या. गावदेवी पाली संघाच्या माध्यमातून फटका चांगला आहे
घुटना टेक और सिक्सर देख, बॉल सीमारेखा बाहेर षटकार. त्या राजधानीवरती भगवान शान आहे, भगवान शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. गरज आहे टीम खोडी संघाला, कारण की एक चांगल्या टार्गेट पर्यंत पोहोचण्यासाठी. षटकाराबरोबर धावसंख्या फ्लाय होते 23-23 या आकड्यावरती. षटकातील शेवटचा चेंडू या ठिकाणी शिल्लक असेल. टोटल 11 चेंडूंचा आपण पाहिलं गेलं तर स्पेल आतापर्यंत पाहिला आहे. गोलंदाज विनोद मडवीचा 19 धावा खर्च केल्यात. एक चेंडू शिल्लक असेल या षटकातील. बाल संघ म्हटला तर नक्कीच आमचे श्री मलंगर क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रदीपजी मडवी साहेबांच्या गावातील हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट रामेश्वर उपस्थित, यावेळेस चुकी नाहीये. स्क्वेअर लेगला टिपलाय झेल आणि लागतोय हा अजून एक धक्का टीम खोणीसी संघाला. विकी ठोंबरेची खेळी संपुष्टात. होता पाले या गावाचा, श्रीराम मस्कर या नावाचा, होता पाले या गावाचा. खूप चांगलं संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून नक्कीच प्रत्येकाची मेहनत या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी फार आहे. त्यातूनच आपण पाहिले गेलं तर आमचे विजय कोळेकर असतील, त्याचबरोबर जितेश मास्कर आणि खास करून आपण पाहिले दीपक मानेरकर देखील असतील. सर्वांची झपाट मेहनत या स्पर्धेसाठी. महेश मस्कर देखील आमचे असतील, नरेश वारिंगे यांची देखील मेहनत आपण या स्पर्धेसाठी अपाट पाहिली आहे. त्याचबरोबर स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार, अर्थातच असं नाही की स्पर्धा ठेवल्या म्हणजेच सर्व कामकाजी काप्रेसिद्धी क्रिकेट संघाची मुलं या ठिकाणी पाहतील असं न होता स्वतः लक्ष वेधी करणं या ठिकाणी देखील गरजेचं होतं. ते काम आमचे समीर दादा देसाई यांनी देखील या स्पर्धेमध्ये करून दाखवले. त्यांचं देखील विशेष आभार आणि मनपूर्वक स्वागत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल थांबली आहे 23 या आकड्यावरती. थोडीशी नाजूक स्थिती जरूर आहे. अजूनही बॅकफूटवरती संघ खोणीसी. धावांचा वेग वाढवावा लागेल येणाऱ्या 4थ्या षटकामध्ये. अर्षद येतोय गोलंदाजी मार्कवरती. अर्षद येतोय, अर्षद मडवी. फुल टॉस समोर लॉफ केलाय. फटका चांगला, खेळाडू उपस्थित आणि त्वरित फेकी येते. परफेक्ट फेकी ऑन द स्टंप. एकच धाव येते मिळेल. धावसंख्या 24 धावा धाव फलकावरती. स्क्रीनवरती नक्की दोन्ही कॅप्टनचे फोटो तुम्हाला पाहायला मिळतात. खोणीसी वर्सेस भाल ही लढत आपण या ठिकाणी एन्जॉय करतोय. संदेश आणि हर्ष ही जोडी आता पाहायला मिळते. नवीन खेळाडू हर्ष आलाय. धावसंख्या 24 वरती पाहायला मिळतील. एज लागली. गॅपमध्ये चेंडू असेल बॅकवर्ड पॉईंटला. जोपर्यंत खेळाडू पोहोचतील एक धाव कंप्लीट. दुसरी देखील पूर्ण होतीये. फेकी येते. तिसरीचा कॉल आहे आणि तिसरी धाव देखील पूर्ण केली जाईल. थ्रो थोडासा लेझी आला होता, त्यामुळे या ठिकाणी वेळ मिळाला आणि वेळेच्या अभावी तिसरी धाव देखील पूर्ण होती. धावसंख्या 3 ने पुढे सरकेल. 27 धावा धाव फलकावरती. मोठी फटकेबाजी नाहीये. एकमेव षटकार आपण जो पाहिला, 2 षटकार आपण पाहिले मागच्या षटकामध्ये जे विकी ठोंबरेच्या बॅटमध्ये आले.
पुढचा बॉल पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न, समोर खेळाडू उपस्थित स्टामिंग स्ट्रोक होता. शॉर्ट मिडअपचा खेळाडू लॉगॉपमध्ये जाऊन जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत पुन्हा एकदा धावा मिळतील 2. धावसंख्या 29, 29 धावा फलकावरती. शांत क्रिकेट पाहायला मिळतं. रन्स येत नाही आहेत, मोठी फटके जास्त नाही आहेत आणि याचं मूल कारण नियंत्रित लेन त्यांना नियंत्रित टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना गावदेवी भाल संघाचे गोलंदाज स्टामिंग स्ट्रोक टॉप एज झेलची संधी नकारता येत नाही. फलंदाज होतोय बाद. अजून एक धक्का टीम कोणीसी संघाला. कोणी संघ बॅकफूटवरती. तालुक्यात पोरांचा क्रिकेट आहे हा जीव की प्राण. नाव गाजतंय या चषकाचा, चषक जिल्ह्याची आहे शान. आमचा श्रीराम मस्कर स्मृती चषक पाले गावाची आहे शान. आमचा श्रीराम मस्कर स्मृती चषक पाले गावाची आहे शान. खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय. 4 गडी गमावलेत आणि आता अजय आलाय नवीन फलंदाज. विकेट मिळाली या षटकामध्ये. हर्षद मडवीला देखील 4 चेंडू फक्त 6 धावा खर्च करतोय या षटकामध्ये आतापर्यंत आणि एक सफलता प्राप्त केली आहे. फिल्डिंग व्यूव्हरचना आपण पाहतो. एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफला खेळाडू, ऑन साईडमध्ये 3 खेळाडू, लॉंग ऑन, मिड विकेट आणि स्क्वेअर लेगला. पुन्हा एकदा मिस टायमिंग शॉर्ट मिड ऑफचा खेळाडू जज करतोय. अजून एक झेल कॅरी केला जाईल. फलंदाज होतोय बाद. लागोपाठचा दुसरा धक्का. त्या ठिकाणी ते शॉर्ट मिड ऑफमध्ये खूप चांगला झेल त्याने कॅरी केला गेला आणि इथून 5वा धक्का लागला आहे. 29 धावसंख्येवरती टीम कोणीसी संघाला. शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातील. हे षटक देखील फार आतापर्यंत चांगलं राहिले ते गावदेवी भाल संघासाठी. नवीन खेळाडू हेमंत डावखुऱ्याचा फलंदाज, त्यामुळे इथून क्षेत्रक्षण थोडंसं बदललं जाईल. तयार गोलंदाज पुन्हा एकदा हर्षद मडवी. शेवटचा बॉल या षटकातील. राईट ऑन द विकेट. खोलवर टप्प्याचा चेंडू या यॉर्कर. हा चेंडू पाहायला मिळतो. पूर्णपणे जखडून ठेवलं गेला या बॉलवरती. फलंदाज हेमंतला. षटक कंप्लीट होतं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 5 गडी बाद. कोणीसी संघ फक्त 29 या धावसंख्येवरती. हे बॅटल आजचे तुम्हाला पाहायला मिळतं. पहिला सामना आषाढी विपक्ष शिरवली सामना जिंकला. तो टीम शिरवली संघानं पहिला मॅच जिंकला. त्यानंतर पागड्याचा वाडा विपक्ष पाली यांच्यामध्ये लढत आपण पाहिली आणि गावदेवी पाली संघानं पहिला सामना जिंकला. आता लढत सुरू आहे कोणीसी विपक्ष भाल, त्यानंतर बहुनली विपक्ष परी 11 जयबोले नेवाळी. या 2 संघांमध्ये लढत आपल्याला पाहायला मिळेल आणि अंतिम पहिल्या राऊंडचा सामना पाहायला मिळेल खोणी बी विपक्ष स्वर्गीय निशांत 11 जय हनुमान मांगरोळ या 2 संघांमध्ये. याचे बॅटल, याचे सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. अंतिम षटकाला होती सुरुवात. अंतिम षटकामध्ये गोलंदाज प्रमोद सोरकारे गोलंदाजी मार्कवरती. सन्मानजनक स्कोरपर्यंत पोहोचावं लागेल कारण की 24 चेंडू अर्थात 4 षटकामध्ये फक्त 29 वरती थांबलाय संघ खोणीसी. हर्ष ऑन स्ट्राईक. पहिला बॉल या षटकातील. गोलंदाज तयार. अराउंड द विकेट. खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साईडला खेळलेत. मिड विकेटचा खेळाडू अतिशय वेगाने आलाय. फेकी देखील तेवढ्याच वेगाने, परंतु रन्स या ठिकाणी कंप्लीट केले जातील. 2 धावा पूर्ण होत आहेत हे स्पॉन्सर देखील सांगत असताना शेवटच्या मोमेंटला एक टप्प्यावरती हा चेंडू फेकला गेला. एक्झॅक्ट डायरेक्ट थ्रो झाला असतं तर कुठेतरी विकेट मिळू शकले असती,
धाव देखील वाचू शकली असती, परंतु थोडासा लेझी पाहायला मिळाला. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय भरपूर वेगानं आले, परंतु तदनंतर एक टप्पा घेत हा चेंडू नक्कीच विकेट किपरच्या हातामध्ये गेला आणि तत्पूर्वी धाव कंप्लीट झाली होती. धावसंख्या 31. फटका चांगला व्ही शेपमध्ये समोर खेळत, खेळाडू उपस्थित त्यांच्या आवाक्याच्या बाहेर, बॉल सीमारेखा बाहेर. बऱ्याच कालावधीनंतर येणारा हर्षच्या बॅटमधून हा चौकार. फटक्यांची गरज आहे अंतिम मोमेंटला देखील कोणीसी संघासाठी. 35 आकड्यापर्यंत पोहोचलाय. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जरी 2 ते 3 मोठे फटके आले तरी देखील फायटिंग टोटल्स करू पाहू शकेल. फटका मागे खेळलेत, खेळाडू उपस्थित नाहीये. बॉल फाईन लेग, सीमारेखा बाहेर, सलगचा दुसरा चौकार. बॉलची पडल्यानंतर चेंडू स्लो देखील आला होता आणि वेट अँड वॉच क्रिकेट आपण पाहिलं. हुकचा फटका पाहायला मिळतो हर्षच्या बॅटमधनं. 2 चौकार येत आहेत. धावसंख्या 39, 39 आकड्यावरती पोहोचतीये. यॉर्करचा प्रयास, चांगला चेंडू, ब्रह्मास्त्राचा वापर केलाय. एज देखील लागली होती पाठीमागे गलीमध्ये. खेळाडू उपस्थित, दुसरीचा प्रयत्न, धावाची संधी आणि फलंदाज बाद. एक्झॅक्ट फलंदाज हर्ष बाद असेल का पंच? यस, हर्ष बॅक टू द पवेलियन. हर्ष या ठिकाणी बाद असेल. एकूण धावा मिळतील या बॉलवरती फक्त 1. धावसंख्या 40, 6 गडी बाद. येस, रिव्ह्यू घेतला गेला रनआउटसाठी आणि क्रॉसिंग झाली का नाही आहे. येस, तिसरे पंच आपण या चेक करतील. तिसरे पंच टेक्निकल टीम सध्या तरी जॉईंट आहे. चेक करत आहेत टी व्ही अंपायर रमाकांतजी पवार सर. थोडासा वेळ जरूर घेतला जाईल कारण की एक धाव त्यानंतर आपण पाहिले की तर स्ट्राईक कोणाकडे असेल हे देखील फार महत्त्वाचं आहे. क्रॉसिंग झाली की नाही एक्झॅक्ट हे चेक केले जाते तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. चला, क्रॉसिंग झालेली आहे. तो फलंदाज इकडे पुढे निघाला आहे आणि आता नवीन फलंदाज असेल तो स्ट्राईकवरती असेल. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट. रोशन फराड आमच्यासोबत जॉईंट आहेत आणि चांगलं नक्कीच अपडेट. त्याचबरोबर आपण पाहिले गेलं तर चांगली कॅमेरामॅनची भूमिका देखील साकारली. दोन्ही कॅमेरामॅन आमचे 3 कॅमेरामॅन असतील. हरीश असतील, त्याचबरोबर आतिश आणि त्याचबरोबर भावेश. तिन्ही कॅमेरामॅनचं देखील आपण कौतुक करूया. चांगलं कॅमेरा वर्क या स्पर्धेमध्ये. नवीन खेळाडू नितीन फुलोरे येत आहेत. धावसंख्या 40 आकड्यावरती 6 गडी बाद. षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अंतिम षटक सुरू आहे सध्या तरी. गोलंदाज तयार प्रमोद. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट स्क्वेअर लेगमध्ये चेंडूची फील्ड केली जाईल. खेळाडू वेगाने आले दूरवर रामेश्वर. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 42, 42 धावा धाव फलकावरती. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. चला, टीम परी 11 जय बोले नेवाल टीमचे कॅप्टन आणि श्रीराम क्रिकेट संघ बहुनली टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. यस, जय बोले नेवाल टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. महेश समोर खेळलेत. फटका लॉंग ऑनला खेळला जातो आणि क्षेत्ररक्षक पोहोचू शकत नाहीयेत. अंतिम बॉलवरती आलाय नितीन फुलोरेच्या बॅटमधनं चौकार. 5 षटकं कंप्लीट. प्रथम बॅटिंग करत असताना टीम
खोणीसी संघानं बनवल्यात 46. 46 धावा 6 गडी बाद आणि 47 धावेचं लक्ष असेल टीम गावदेवी भाल संघासमोर. मंडळ आहे पाले गावाचा, अक्षय देसाई सपोर्ट श्रीराम मस्कर चषकाचा. समीर देसाई आयोजक आहे श्रीराम चषकाचा. सो मच. त्याला टॉससाठी या लगेच महेश देखील आलेत. परी 11 जय बोले नेवाला टीमचे कॅप्टन. श्रीराम क्रिकेट संघ बोहनोली टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी जॉईंट येत आहेत आणि टॉस बॉक्समध्ये तिथे जोडले जातील आमचे गुरुवर्य योगेशजी मडवी सर. तर चला बोहनोली संघ कॅप्टन आपण जॉईंट व्हा. नेवाली संघाचे कॅप्टन या ठिकाणी जॉईन झालेले आहेत. मॅच नंबर 4 तुम्हाला पाहायला मिळेल टीम बोहनोली विरुद्ध नेवाली. जय भोले नेबाली आणि त्याला फाईट करेल बोहनोली. चला बोहनोली. परी 11 जय भोले नेबाली विरुद्ध श्रीराम बोहनोली. जय श्रीराम बोहनोली कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. आपण टॉस करणार आहोत. मी रामानंद पांडे या ठिकाणी उपस्थित आले. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. तर या ठिकाणी टॉस केला जातोय. या ठिकाणी अंतिम चौथी लढत आहे. सॉरी, 2 संघांमध्ये. परी 11 जय भोले नेबाली आणि त्याला फाईट करेल या ठिकाणी जय श्रीराम बोहनोली. चला या ठिकाणी टॉस केला जातोय. टॉस विन कॅप्टन या ठिकाणी जय श्रीराम बोहनोली संघाच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय. काय डिसिजन? डिसिजन पेंडिंग आहे. काय सांगशील? गेलं 8वं पर्व तुम्ही या ठिकाणी खेळताय. सातत्याने आपण पाहिले 5व्यांदा इथे बुलेट आहे. त्याबद्दल काय सांगशील? नाही, उद्यापासून वेगळा नियम काढायला लागेल. जो संघनायक बोलणार नाही त्या संघाला पॅनल्टी 2 धावेची. हां, तर या ठिकाणी आपण काही विशेष सन्मान घेऊया. ज्यांचं आत्ताच नुकताच आगमन झाले ते रामानंद पांडे आणि नरेश सिंग या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचा सन्मान केला जाईल. मी सुखदेव मडवी यांना इन्व्हाइट करेल की आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करायचा आहे. चला सन्मान केला जातोय रामानंद पांडे. तर या ठिकाणी राम आनंद पांडे यांचा सन्मान केला जात आहे. मी चला समीरदादा जॉईंट व्हा आपण त्या ठिकाणी सन्मान करण्यासाठी. सुखदेव मडवी आणि समीरदादा देसाई यांच्या शुभहास्य तो सन्मान केला जातोय. राम आनंद पांडे, चला साहेब या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. त्यानंतर सन्माननीय नरेश सिंग यांचा देखील सन्मान होईल. तर एकूण लक्ष आपण पाहिलं या मॅचमध्ये. तर 46 धावा बनल्या गेल्या. 47चं टार्गेट असेल आणि 47 धावेचं टार्गेट कशा प्रकारे पार केले जाईल ऐकूया आपण. कॉमेंट्री बॉक्समध्ये करतो आम्ही परिवर्तन. येत आहेत योगेश मडवी सर मायक्रोफोनवरती. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच सोनू बांगर. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षक वर्गाचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. उपस्थित असलेल्या सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि यूट्यूबच्या माध्यमातून अर्थात ओम साई MTSच्या माध्यमातून घरी बसून मॅचचा आनंद घेणाऱ्या माझ्या लाडक्या प्रेक्षक वर्गाचं देखील मनपूर्वक स्वागत. 47 धावेचं टार्गेट मनाशी बाळगून इथे भाल संघाची सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. ॲज ओपनर म्हणून विनोद मडवी आणि विनायक चिकणकर हे सलामीवीर बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत.
तर बॉलिंग ट्रॅकवरती हेमंत ठोंबरे पहिलं षटक. चांगला चेंडू, पहिला चेंडू आपण पाहिला, डॉट फेकला, त्यानंतर मिड विकेटला चेंडू इथे डीपमध्ये फील्ड झालाय, तोपर्यंत वेगानं 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धाब्याने टीमची टोटल धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा, 47 धावेचं टार्गेट पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं. पहिल्या मॅचमध्ये देखील आशिले टीमने शिरवली टीमला 48चं टार्गेट दिलं, ते चेस केलं. त्यानंतर जय मोसोबा पागडेपरा टीमनं आपण पाहिलं 60 धावा 61 धावेचं टार्गेट दिलं, ते चेस झालं. आता 47चं टार्गेट आहे. बॉल चांगला आहे, एक्स्ट्रा कव्हरला बीट करून चाललाय, धन 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 करत बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 रन. यो पालेगा वाला अरे कोंदरे आला, यो पालेगा वाला तो कशाचा कम नाही रे, तो कशाचा कम नाही रे. आमच्या पंढरी वारिंगे दादांच्या या नावात दम आहे रे, आमच्या समीर देसाई दादांच्या या नावात दम आहे रे, आमच्या पंढरी वारिंगे दादांच्या या नावात दम आहे रे, आमच्या समीर देसाई दादांच्या या नावात दम. आणि विनायक चिकनकर 3 चेंडू फेकले गेलेत. धावसंख्या आपण पाहतो 6 वरती. दमदार खेळ, चांगला चेंडू, पुन्हा एकदा त्याच दिशेनं बॉल चाललाय अलोंग द कार्पेट, बॉलला फील्ड झालाय, तोपर्यंत 2 धावा पुन्हा कंप्लीट होतील. रनिंग बिटवीन द विकेट खूप छान, आणि या 2 धाबीच्या मदतीने टीमची टोटल 8 या धावसंख्येवरती 47 धाबा डिफेन्स करायचे आहेत. रिद्धनाथ कोलेकर, नक्कीच त्याचं देखील स्वागत, त्यांच्या वतीने देखील शुभेच्छा. बॉल चांगला, पुन्हा एकदा अलोंग द कार्पेट, फार वेगाने बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, एक्स्ट्रा कव्हरला चिरत सीमारेखा बाहेर 4 रन. सुरू केले खरं तर पहिल्या ओव्हरमध्ये विनोदच्या बॅटमधून चौकार. तर या ठिकाणी पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला, आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर रन्स आल्या 12, जे की आपण पाहतो मैदानावरती 47 धावेचं टार्गेट आहे. पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं टीम शिरवली विरुद्ध आशेली लढत पाहिली. आशेली संघाने 47 केले होते, 48चं टार्गेट होतं, ते चेंज झालं, आणि त्यानंतर आता 47 धावेचं फक्त टार्गेट आहे. म्हणजे प्रत्येक षटक 9 पॉईंट धावा बनवायचे त्या मैदानावरती 40च्या सरासरीनं. आणि पहिल्या ओव्हरमध्ये रन्स आले ते आपण पाहतोय इथे 12. मॅच नंबर 3 तुम्ही पाहतायत, कोणी सी विरुद्ध भाल, त्यानंतर भोवनोली विरुद्ध नेवाई, आणि अंतिम लढत होणार कोणी बी विरुद्ध मांगरूल. अशा प्रकारच्या लढती आज या ठिकाणी पाहायला मिळतील. ओम साई MTCच्या माध्यमातून हे थेट प्रेक्षेपण तुम्ही पाहता, आणि काय सुंदर तुम्ही पाहतायत पूर्ण आजच्या दिवसाचा लॉट. तुम्ही 10 संघ, त्यांचे 10 कॅप्टन्स तुम्ही पाहायला मिळाले. पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं की दमदार खेळ राहिला. स्क्रीनमध्ये तुम्ही पाहू शकता खोनी सी विरुद्ध भाल, अशा प्रकारची ही लढत आहे. 47चं टार्गेट भाल संघासमोर 46 केल्या पहिल्या सत्रामध्ये खोनी सी संघानं. नवीन गोलंदाज झाला इथे षटक क्रमांक 2 पॉवर सर्कलचं फेकण्यासाठी नितीन फुलोरे. यावेळीचा चेंडू समोर खेळतात, चेंडू ऑफ साईडला, जोपर्यंत फील्ड होणार तोपर्यंत पुन्हा 2 धाबेचा प्रयत्न केले. 2 धाबेने टीमची टोटल सध्या पुढे चालली आहे. धाबसंख्या 14, 14 रन विदाउट विकेट. जय मल्हार खोणी विरुद्ध गावदेवी भाल अशी ही लढत पाहायला मिळते. बॉल पुन्हा एकदा यावेळेस बॅक साईडला पाठवलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने चाललाय. जोपर्यंत चेंडू लॉंग लेगच्या दिशेने फील्ड होणार तोपर्यंत इथे 3 धाबा एकवटल्या. रनिंग बिटवीन द विकेट बघा किती सुंदर आहे. आणि 3 धाबेच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या 17 होती. सिंगल डबलला प्राधान्य देत सामना पुढे चाललाय. सिंगल डबलच्या माध्यमातून संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. टार्गेट 47 आहे. 17 धाबा झाल्यात म्हणजे गरज आहे फक्त 30 धाबेची. येणाऱ्या चेंडूवरती संघर्ष करावा लागेल, हार्डवर्क करावा लागेल टीम कोणीला मैदानाच्या आतमध्ये. यू क्रिएट अ हार्डवर्क गॉड सक्सेस. या मॅच मध्ये सामना जर तुम्हाला जिंकायचा असेल तुम्हाला मेहनतीची पराकाष्ठा करावी लागेल.
जिंकण्याचा ध्यास केलेला अभ्यास आणि मेहनतीची पराकाष्ठा या त्रिकोणी संगमाच्या आधारे सामना 2 बलाढ्य टीम मध्ये आपण पाहतो. सामना कोण जिंकणार, कोणाचं अस्तित्व या स्पर्धेमध्ये राहणार, कोणता संघ स्पर्धेत बाहेर होणार, अनेक सारे प्रश्न आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं म्हणजे इथे काही समीकरण तुम्ही पाहतायत. या ओव्हरमध्ये बॉल फेकले गेले 3. मिड ऑफला खेळाडू आहे, डायरेक्ट हिट तर त्यानं दिलंय, परंतु आता तिसऱ्या पंचांना विचारलं गेलंय, टीव्ही अंपायरकडे रेफर झालाय आणि पाहायचं आता तिसरे अंपायर काय डिसिजन देतील. तर या ठिकाणी आउट, बॅट्समॅन आउट होते. रनआउट स्वरूपात धक्का लागलाय टीम मैदानावरती गावदेवी भाल बी संघाला. बघा रिप्ले मध्ये देखील तुम्हाला पाहिला मिळेल, डायरेक्ट हिट झालं, बॅट थोडीशी किंचितची मागे होती आणि ते बॅट्समॅन आउट. काय क्लॅरिटी आहे, काय क्वालिटी आहे टीम MTC ची. डायरेक्ट हिट दिलं, बेल सोडले. त्यानंतर फलंदाज बाद इथे विकेट नंबर पहिली मैदानाच्या बाहेर होतोय. रनआउट स्वरूपात विनोद मडवी back to the dugout. यावेळीचा चेंडू प्रहार केलाय, पुन्हा एकदा बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेनं धन 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 करत कबर सीमारेखा बाहेर. 4 रन. टीम टोटल आपण पाहिली धावपळकावरती धावा आमचे स्कोरर आम्हाला सांगतायत ज्या 4 बरोबर 21 या धावसंख्येवरती चांगली सुरुवात राहिली टीम गावदेवी भाल संघाची. नक्कीच मॅचला एन्जॉय करतात आमचे खरं तर मलंगड क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रदीपजी मडवी. त्यांच्याकडून टीम भालला शुभेच्छा आल्यात, त्यांचं देखील स्वागत करूया. एकूण आपण पाहिलं तर 47चं टार्गेट असताना 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 22 आहे आणि ते जिंकण्यासाठी फक्त 25 धाबेची गरज आहे. 18 चेंडू बाकी आहेत. बावीस धाबा 2 षटकांच्या समाप्तीनंतर आणि आता गरज राहिली 18 चेंडू मध्ये फक्त 25 धाबेची. मुश्किलें सदा रहती नहीं, तू जरा कोशिश तो कर, हार जाहे जिंदगी में सब कुछ मगर फिर से जीतने की उम्मीद जिंदा रख. उम्मीद पर दुनिया कायम. मैदानावरती दोन्ही संघाला लढावं लागेल कारण टार्गेट 47 आहे. 2 षटकामध्ये रन्स आल्या त्या 22 आणि त्यानंतर काय चाललंय फेकाफेकी. एका बाजूने एकूण 3 धाबा आल्यात. बॅलन्स बिघडलं खोणी संघाचा आणि नक्कीच धावसंख्या 3 ने पुढे 25. आता गरज आहे 22 धाबेची. राहिलेत 17 चेंडू आणि 22 धाबा.
क्रिकेट खेळताना शांत डोक्याने क्रिकेट खेळलं पाहिजे. असं म्हटलं जातं ना की डोक्यावरती बर्फ असला की डोकं शांत राहतं आणि शांत डोक्याने चांगलं क्रिकेट खेळता येतं. आणि नक्कीच बॅटची एज अजून एक मिसफिल्डिंग पाहायला मिळाली. बॉल सीमा रेखा बाद 4 रन. चौकार आला आणि चौकाराबरोबर टीमची टोटल 29 वरती पोहोचली. आता फक्त 18 धाबेची गरज आहे. 16 चेंडू शिल्लक आहेत. 16 चेंडू 29चं समीकरण मैदानावरती सामना आपण पाहिलं तर गौदेवी भाल बॅटची एज विकेट मिळाली. यावेळी चूक नाहीये. यष्टी रक्षकानं पकडलाय झेल. धक्का नंबर 2 बॅट्समन वैभव बॅक टू द डगआउट. टीम टोटल धाबा फडक्यावरती धाबा लागल्यात त्या 29 आणि धक्का लागलाय मैदानाच्या आतमध्ये. दुसरा नवीन बॅट्समन येतोय मैदानावरती प्रमोद सुरकादे. बॉल पडल्यानंतर इथे फलंदाजाला बीट करतोय. डॉट चेंडूची समाप्ती कमबॅक करावं लागेल टीम कोणीला मैदानावरती. कारण लक्ष मैदानावरती फक्त 47 धावेचं आणि या मॅच मध्ये आतापर्यंत टार्गेट चेस करत असताना धावा झाल्यात. यावेळीचा चेंडू पुन्हा दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न केला आणि दुसरी धाव देखील वेगानं कंप्लीट. रनिंग बिटवीन द विकेट. 31 रन 31 धावा. आता गरज आहे फक्त 13 चेंडू मध्ये 16ची. मागच्या मॅच मध्ये देखील असंच काही चित्र होतं की शेवटपर्यंत आपण ती लढत पाहिली परंतु शेवटच्या क्षणाला पाकण्याचा पाडा टीमला हार पत्करावी लागली. 61 धावा चेज झाल्या. पुन्हा या ठिकाणी लगातार या ठिकाणी रन्स येत आहेत. या बॉलवरती रन्स आल्या 2 धावेनं. टीम टोटल 3 षटकांच्या समाप्तीनंतर 33 लॉस ऑफ 2 विकेट. राहिलेले समीकरण 12 चेंडू आणि आता 14 धावेची गरज.
हार या ठिकाणी मॅचचा निकाल आता आपल्या हातानं घेतलाय, खरं तर आपल्या बाजूनं झुकवलाय. हा षटकार सामन्यामध्ये आपण पाहतोय नक्कीच मजबूत स्थिती प्राप्त करून देतोय बॅटिंग करणाऱ्या बाल संघाच्या बाजूनं. कोणी संघाला शुभेच्छा दिल्यात जय ठोंबरे युट्यूबच्या माध्यमातून. पुन्हा बॉलला प्रहार केलाय, मिस टायमिंग आणि कॅच या ठिकाणी ड्रॉप केली आहे. सिंगच्या मदतीने टीमची टोटल आपण पाहतोय धावपळकापती 40 धावा लागल्यात. आता गरज आहे इथनं मैदानामध्ये जिंकण्यासाठी फक्त 7 धावेची 10 चेंडू मध्ये. गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज होत आहे. या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना आतापर्यंत बॉल फेकले गेलेत 2 फक्त आणि 7 धावा. पुन्हा प्रहार ऑन साइड मध्ये, चेंडू मिड विकेटला फार वेगानं चाललाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक चौकार आणि आता चौकाराने सामना पूर्णपणे खुला झालाय. फक्त 3 धावेची गरज आहे. तीन धावेची गरज आहे. 9 चेंडू मध्ये सामना पूर्णपणे खुला झालाय. टीम बालच्या बाजूनं वाईटचा इशारा पंचांकडून. अजून एक अतिरिक्त रन्स त्या ठिकाणी प्राप्त होते. चला तर यानंतरची होणारी लढत जय श्रीराम बोहनोली विरुद्ध तुम्ही पाहणार नेवाली जय भोले नेबाई संघ आपण पाहणार मैदानाच्या आतमध्ये उतरताना. हा चेंडू पुन्हा एकदा हलक्यात क्लिक केले, सिंगल घेतली, डब्बाचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहायचंही. दुसरी धाव घेऊन सामना जिंकलाय टीम गावदेवी भाल बी संघानं. अभिनंदन करूया टीमचं आणि हार्ड लक कोणीसी संघ. चला दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये सेकंड करा. सेकंड करून आपण मैदानाच्या बाहेर बा करेन. असं म्हटलं जातं की एकदा जिंकल्यानं कोणी सिकंदर होत नाही आणि एकदा हारल्यानं कोणी फकीर होत नाही. क्रिकेटच्या खेळामध्ये हार जीत तर होतच असते, परंतु टीम कोणी आज आपण का हारलो, आपण कुठे कमी पडलो, काय चुकलं, सगळ्या बारीक सारीक गोष्टी आपण इकडे सुधारून नेक्स्ट स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करा हीच तुम्हाला शुभेच्छा देऊ आणि अभिनंदन करू या मॅच मध्ये विजेता झालेल्या संघाचं अर्थात गावदेवी बाल संघाचं मॅन ऑफ द मॅच. तर यामध्ये मॅन ऑफ द मॅच आपण पाहतो. या मॅच मध्ये ऑलराऊंडरची भूमिका ज्यांनी पार केली, खरं तर विनोदचं षटक आपण पाहिलं. पॉवर प्ले मध्ये चांगली गोलंदाजी, फक्त 3 धावा, त्यानंतर अजून एक विकेट तिसऱ्या ओव्हरमध्ये